सूर्यवंशी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे खमण ढोकळा. त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया. जर तुम्हाला अजून जास्त बेसन पीठ पाहिजे असेल तर घेऊ शकता. त्यामध्ये 1 चमचा जिंजर आणि चिलीची पेस्ट केली, ते टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. 1 चमचा साखर टाकून घ्यायची. चवीनुसार थोडंसं 1 चिमटभर मीठ टाकून घेऊया. 1 चमचावर लिंबूचा रस टाकायचा. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून एक स्लरी बनवून घ्यायची. एकदम पाणी ओतायचं नाही आणि गुठळ्याही करून द्यायचे नाही. तर मी इथे 1 ग्लास मोठा पाणी घेतलेलं आहे. आता आपण बघूया यामध्ये किती पाणी लागेल. कमीत कमी आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागेल. आता इथे मला 1 ग्लास घेतला होता पाण्याचा, त्यामधला अर्धा ग्लास आणि थोडंसं 2-3 चमचे लागते एवढं पाणी लागलेलं आहे. छान अशी स्लरी तयार झालेली आहे. कुठेही गुठळ्या नाहीत. अशी कन्सिस्टन्सी हवी. आता यामध्ये आपण इनोची पुडी टाकूया. इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं 1 चमचा पाणी ओतायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. छान असं आपलं पिठालाचा फेस आल्यासारखं झालेलं आहे. आता इथे मी 1 कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्याला आपण सगळीकडे तेल ग्रीस करून घ्यायचं. त्यामुळे आपला ढोकळा खाली चिटकणार नाही. आता यामध्ये आपण ते बॅटर ओतून घेऊया. आता मी इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे. त्या जाळीवरती आपण हे ढोकळा म्हणजे खमणचं बॅटर ठेवूया. आणि यावरती एक झाकण ठेवून घेऊया. आता हे आपण बॅटर 20 ते 25 मिनटं वाफेवर शिजवून घेऊया. आता 15 मिनटं झालेले आहेत. तर आपण ढोकळा शिजला का बघूया. आता यामध्ये आपण चाकू
घुसून बघा. जर चाकूला काय चिकटलं असेल तर समजायचं आपला डोका कच्चा आहे. तेवढं पाणी शिजून लागतं नाही, म्हणजे आपला डोका पूर्णपणे शिजलेला आहे. आता हा डोका आपण थंड करून काढून घेऊया. आता इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची, 4-5 कढीपत्त्याची पाने, 1 मिरची चिरलेली त्याचे स्लाइस, चिमणभर हिंग टाकून घ्यायचा. आता हे सगळं असं तडडलं की त्यामध्ये मी ते एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाण्यात साखर विरघळत ठेवली होती ती ओतून घ्यायची. चिमटभर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता या पाण्याला आपण उकळी आणून ढोकळ्यावरती ओतून घेणार. आता खमण आपला तयार आहे.